दिवाळीच्या तोंडावर खामगाव बाजार समितीत वाढली सोयाबीनची विक्रमी आवक। एकाच दिवसात तब्बल 19,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी। पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी मानली जाणारी बुलढाण्याच्या खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनची दिवाळीच्या तोंडावर विक्रमी आवक पाहायला मिळते। 15 ऑक्टोबर रोजी या हंगामातील सर्वाधिक म्हणजेच 19,000 क्विंटल सोयाबीन एकाच दिवसात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे। अजूनही सोयाबीनची मोठी आवक सुरूच आहे। सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल 3,500 ते 4,200 पर्यंत भाव मिळत आहे। अजूनही सोयाबीनचे भाव वाढण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। काल परवापासून 2-4 दिवसापासून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यातही सोयाबीनची आवक अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत आहे। परवा 14 तारखेला सोयाबीनची आवक एकूण 16,641 क्विंटल होती आणि त्या दिवशीचा सरासरी जो भाव आहे तो 4,050 रुपये क्विंटल असा होता। आणि काल मात्र 15 तारखेला अगदी विक्रमी अशी आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे। 18,810 क्विंटल एवढी आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे। आणि सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा माल जो आहे मॉइश्चर जास्त आहे, त्यामुळे थोडा भाव कमी मिळत आहे। परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी चांगला भाव मिळावा अशी व्यापारी वर्गांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व शेतकऱ्यांना दीपावलीच्या भरभरून शुभेच्छा देतो। त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट सुख समृद्धी लाभो, त्यांचं आरोग्य निरोगी राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।